नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 8 जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण मान्सून बाबत अपडेट जर पाहिली तर मान्सून आज पश्चिम जी बाजू असेल त्या भागामध्ये कोणतीही प्रगती केलेली पाहायला मिळाली नाही. मात्र पूर्व बाजू जी असेल त्याच्यामध्ये मान्सूनने थोडी प्रगती केली. मणिपूर याचबरोबर त्रिपुरा असेल, तसेच मेघालय, अरुणाचल प्रदेशचा पूर्व भाग असेल, आसामचा पूर्व भाग असेल, या ठिकाणी मान्सूनने चांगली प्रगती केली आणि येणाऱ्या 1 ते 2 दिवसात मान्सून हा पूर्वोत्तर जे राज्य असतील या संपूर्ण भागामध्ये मान्सून कव्हर करण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम बाजूचा विचार जर केला, पश्चिम बाजूला मात्र मान्सूनने कोणतीही प्रगती केली नाही. मान्सून हा तळ कोकणामध्येच पाहायला मिळत आहे. मात्र वातावरण जे आहे ते थोडं अनुकूल होण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळतं. मान्सूनला अडथळा निर्माण झाला कारण की उत्तरेकडून जी वारे येते राज्यामध्ये, या उत्तरेच्या वाऱ्याच्या प्रभावामुळे मान्सूनला पुढे जाण्यास अडचण निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. याचबरोबर आपण सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं, गुजरात याचबरोबर राजस्थानमधून जे वार आहे ते राजस्थान वारे मध्य भारतामध्ये पोहोचत आहे. याचबरोबर खानदेश असेल, मुंबईपर्यंत गरम वारं जे आहे त्या ठिकाणी पोहोचत आहे आणि वाऱ्याची जी डिस्कन्युटी आहे आणि जी ट्रफ प्रेशर जे आहे ते राजस्थानचा उत्तर भाग, दिल्ली तसेच मध्य प्रदेशपासून ओडिसापर्यंतची विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहे. याच्याबरोबर उत्तर प्रदेशचा पूर्व संपूर्ण भाग असेल, मध्य प्रदेशचा पूर्व भाग असेल, ओडिसा उत्तर भाग असेल, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड या भागामध्ये तापमानामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. मात्र येणाऱ्या 2 दिवसामध्ये या ठिकाणी लाईटिंग थंडरच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतात. याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून जे वाऱ्याचा जर विचार जर केला तर बंगालच्या उपसागरामध्ये जे वारं आहे ते आता संपूर्णपणे पूर्व भारत जे राज्य असतील त्या राज्यामध्ये पोहोचत आहे. त्यामुळे मान्सून या पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा, याचबरोबर रत्नागिरीचा दक्षिणचा संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये देवरुख असेल, लांजा असेल, पाचल असेल, अनुस्कुळा असेल, तसेच सिंधुदुर्गचा कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली, सावंतवाडी या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कोल्हापूरचा घाट संपूर्ण भाग, शाहोळी, आजरा असेल, चंदगड असेल, याचबरोबर बुदरगड असेल, गडिंग्लज असेल, या ठिकाणी हे आपल्याला जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. सांगली जिल्ह्याचा मिरज असेल, तासगाव, कवठेमंकाळ, आटपाडी, विटा असेल, खानापूर असेल, जत असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस आज आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच इस्लामपूर असेल, पोलूस असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. साताऱ्याचा कराड असेल, कोरेगाव, दहिवडी, वडूज या ठिकाणीही जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. सोलापूर जिल्ह्यात करमाळामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर बीडचा जामखेड असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच नाशिक जिल्ह्याचा उत्तरेचा भाग असेल, मालेगाव, नांदगाव या ठिकाणी 1-2 स्वरूपामध्ये जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. जळगावचा उत्तरेचा भाग असेल, रावेर, याच आदिलाबाद या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. मराठवाड्याचा लातूरचा निलंगा तालुका असेल, या ठिकाणी ढग दाटलेले असतील, पावसाची शक्यता फार कमी आहे. जर झाला तर मात्र हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. याचबरोबर नांदेडचा उत्तरेचा भाग असेल, नांदेड शहर असेल, भोकर असेल, हदगाव असेल, याचबरोबर किनवट असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. हिंगोलीचा कळमुद्री, याचबरोबर बसमत असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर विदर्भातील बहुतांश भागामध्ये, याच्यामध्ये अमरावती असेल, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या भागामध्ये ढग पाहायला मिळतात. काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आपण येणाऱ्या 24 तासाचा जर विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासात राज्यातील बहुतांश दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे. सर्वप्रथम मराठवाड्याचा जर विचार केला, मराठवाड्यात संभाजीनगर, खुलदाबाद असेल, याचबरोबर पैठण, गंगापूर, कन्नड असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. आजूबाजूच्या एरियामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच जालनाचा संपूर्ण जिल्हा, बीड संपूर्ण जिल्हा, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला, विदर्भातील बुलढाण्याचा उत्तरेचा भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस, दक्षिण भाग असेल, सिंदखेड राजा, लोणार, ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. वाशिममध्ये शक्यतो करून ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. यवतमाळचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर वर्धाचा सेलो असेल, याचबरोबर आर्वी, कारंजा, आष्टी या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. अमरावतीचं शक्यतो करून ड्राय वेदर राहू शकतो. अकोल्याच्या उत्तर भागामध्येही ड्राय वेदर राहणार आहे. याचबरोबर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतं. खांदेचा भाग विचार जर केला, खांदेच्या जळगावचा पूर्व भाग असेल, ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त धुळे, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर पाहायला मिळू शकतो.
याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगरमधील नेवासा, पाथर्डी, शेवगाव या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. संगमनेर, अकोला, कोपरगाव या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. ड्राय वेदर राहू शकतं. पुणे जिल्ह्याचा उत्तरेचा संपूर्ण भाग ड्राय वेदर पाहायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त शिरूर असेल, दौंड असेल, बारामती, इंदापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सासवड असेल, भोर असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्याचा माळशिरस, पंढरपूर, सांगोला याचबरोबर मंगळवेढ्याचा काय भाग असेल हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच करमाळा, माढा, दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, बार्शी असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. सांगली जिल्ह्याचा विचार केला, जत, कवठेमंकाळ, विटा, आटपाडी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस. तसेच मिरज, तासगाव, वाळवा, शिराळा आणि कराड असेल पोलीस असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. सातारा जिल्हा वडोज, दहिवडी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस. कोरेगाव याचबरोबर वाई, शिरवळ या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मात्र कराड असेल, पाटण असेल या ठिकाणी ढग पाहायला मिळण्याची शक्यता. कोल्हापूरचा संपूर्ण भाग जिल्हा याच्यामध्ये शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, चंदगड, गडिंग्लज या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा, रत्नागिरी संपूर्ण जिल्हा या ठिकाणी ढग दाटलेले असतील आणि हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. एक दुसऱ्या स्वरूपात मात्र जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. रायगड जिल्ह्यात अलिबाग, रोहा, माणगाव आणि पोलादपूर या ठिकाणीही हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर रायगडचा उत्तरेचा संपूर्ण भाग, पेन असेल, पाले असेल, खालापूर असेल या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार. येणारे काही दिवस या ठिकाणी ढग दाटलेलेच पाहायला मिळतील. पावसाची शक्यता फार कमी आहे. याच्या व्यतिरिक्त ठाण्याचा भिवंडी असेल, कल्याण, उल्हासनगरमध्ये ढग पाहायला मिळणार आहेत. पावसाची शक्यता याही ठिकाणी नाही आहे. मुंबई शहर असेल, उपनगर असेल, ठाणे संपूर्ण जिल्हा, पालघरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये येणाऱ्या 24 तासासाठी हीट वेव्ह पाहायला मिळणार आहे. रात्रीची गरमी त्या ठिकाणी प्रचंड पाहायला मिळू शकतात. 24 तासाचा IMD म्हणजे हवामान खात्याचा अंदाज जर पाहिला तर येणाऱ्या 24 तासासाठी पालघरमध्ये हीट वेव्ह चालणार आहे. रात्रीची उष्णता त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, पालघर आणि ठाणे या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही. मात्र 1-2 ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यालाही कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिला नाही. याच्या व्यतिरिक्त संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी या भागामध्ये लाईटनिंग, थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचा हवामान अपडेट. जर हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.